आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। एक्झिट पोलनुसार देशात मोदी सरकार, तिसऱ्यांदा मोदी सरकार। TV9 पोलस्टार्ट एक्झिट पोलनुसार देशात एनडीएला 346 तर इंडिया आघाडीला 162 जागा मिळण्याचा अंदाज। आज तक आणि एक्सिस इंडियाच्या सर्वेत एनडीए 400 पार। पोलनुसार एनडीएला 361 ते 401 जागा, इंडिया आघाडीला 131 ते 166 जागा तर इतरांना 8 ते 20 जागा। TV9 पोलस्टार्टच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी आघाडीवर, महाविकास आघाडीला 25 तर महायुतीला 22 जागांचा कौल तर 1 अपक्ष जागा। एबीपी व्होटरच्या सर्वेनुसार महायुतीच्या 24, महाविकास आघाडीच्या 23 आणि इतर 1 जागा येण्याची शक्यता तर न्यूज 24 चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 33, महाविकास आघाडीला 15, इतर एकही जागा न येण्याचा अंदाज। राज्यात महायुतीला मिळणाऱ्या 22 जागांच्या कौलपैकी भाजपला सर्वाधिक 18 जागा, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 4 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळत नसल्याचा TV9 पोलस्टार्टच्या एक्झिट पोलचा अंदाज। महाविकास आघाडीच्या 25 जागांपैकी ठाकरे गटाला सर्वाधिक 14 जागा, काँग्रेसला 5 जागा तर शरद पवार गटाला 6 जागा। एक्झिट पोल अत्यंत फ्रॉड, संजय राऊतांची टीका। देशात इंडिया आघाडीला 295 ते 310 जागा मिळतील तर राज्यात महाविकास आघाडी 35 जागांवर निवडून येईल, राऊतांचा विश्वास। सांगलीच्या जागेबाबत आम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती आहे, त्यामुळे सांगलीच्या जागेबाबत नंतर बोलेन आणि बोलणारच आहे, राऊतांची प्रतिक्रिया। एकही एक्झिट पोल 400 पार नाही, मग पोलही खरा नसेल। एक्झिट पोलच्या आकड्यांवर विश्वास नाही, राज्यात महाविकास आघाडीला 35 जागा मिळतील, अंबादास दानवेंचा विश्वास। महाविकास आघाडीला राज्यात 35च्या आसपास जागा मिळतील, 4 तारखेला आमचाच विजय होईल, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। ठाकरे आणि शिवसेना हे समीकरण, पक्ष फोडणाऱ्यांना सणसणीत चपराक मिळाल्याचं एक्झिट पोलवरून दिसतंय, विजय वडेट्टीवारांचा एकनाथ शिंदे अजित पवारांवर निशाणा। मी 4 जूनच्या एक्झॅक्ट पोलच्या प्रतीक्षेत, एक्झिट पोल देणारे मतदारापर्यंत पोहोचले नाहीत, एक्झिट पोलवर विकास ठाकरे यांची प्रतिक्रिया। एक्झिट पोलच्या अंदाजावर विश्वास नाही, निकाल आमच्या बाजूने लागणार, बुलढाण्यातील अपक्ष उमेदवार रविकांत तुपकरांचं वक्तव्य। यावेळी ठाकरे गटाच्या फक्त 10 जागा येतील, शरद पवार गट आणि काँग्रेसच्या मदतीने ठाकरे गटाच्या जागा निवडून येणार, गुलाबराव पाटलांची ठाकरे गटावर टीका। निकालाची धाकधूक पण TV9च्या एक्झिट पोलमुळे विजयाचा विश्वास, रावेरच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसेंची प्रतिक्रिया। सर्व कल भाजपच्या बाजूने सर्वे दाखवले जात असल्याने आनंद आहे, 4 तारखेला आणखी चित्र स्पष्ट होईल, चंद्रकांत पाटील यांचं विधान। समोरच्या उमेदवाराच्या व्यासपीठावरील निम्मे लोक माझ्यासोबत, निलेश लंकेंचा सुजय विखे पाटलांवर निशाणा, 2 लाख मतांच्या फरकाने आपलाच विजय, लंकेंचा दावा। इंडिया आघाडीला 295 जागा मिळतील, हा जनतेने आम्हाला दिलेला आकडा आमच्या मनाचा नाही, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेचा विश्वास। बारामतीत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आघाडीवर, TV9 पोलस्टार्टच्या एक्झिट पोलनुसार बारामतीत अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता। TV9 पोलस्टार्टच्या एक्झिट पोलनुसार बीडमध्ये महायुतीच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आघाडीवर तर शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे एक्झिट पोलनुसार पिछाडीवर। 4 जूनच्या मतमोजणीमुळे गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द, गडावर न येता जिथे आहात तिथूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। TV9 पोलस्टार्टच्या एक्झिट पोलनुसार अटीतटीच्या लढतीत नगरमध्ये राष्ट्रवादी पवार गटाचे निलेश लंके आघाडीवर तर महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सुजय विखे पोलनुसार मागे। छत्रपती संभाजीनगरमधून TV9 पोलस्टार्टच्या एक्झिट पोलनुसार चंद्रकांत खैरे आघाडीवर तर MIMचे इम्तियाज जलील, शिवसेना शिंदे गटाच्या संदीपान भुमरेंना धक्का। TV9 पोलस्टार्टच्या एक्झिट पोलनुसार सांगलीतून काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील आघाडीवर तर महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील आणि महायुतीचे संजय काका पाटील पिछाडीवर। TV9 पोलस्टार्टच्या एक्झिट पोलनुसार पुण्यात कमळ फुलणार, भाजपचे मोहोळ आघाडीवर तर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, वंचितचे वसंत मोरे पिछेहाट। TV9 पोलस्टार्टच्या एक्झिट पोलनुसार भाजपचे उत्तर मुंबईतून पियुष गोयल पुढे तर काँग्रेसचे भूषण पाटील पिछाडीवर असल्याचा पोलचा अंदाज। भाजपसाठी सुरक्षित असलेल्या उत्तर मध्य मुंबईतून एक्झिट पोलनुसार काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आघाडीवर तर भाजपच्या उज्ज्वल निकम यांची पिछेहाट।
अमरावतीत TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार नवनीत राणा आघाडीवर तर महाविकास आघाडीचे बळवंत वानखडे यांची पिछाडी विरोध डावलून नवनीत राणा आघाडीवर असल्याचा पोलचा अंदाज। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार अकोल्यातून भाजपचे अनुप धोत्रे आघाडीवर, पोलनुसार अकोल्यातून वंचितचे प्रकाश आंबेडकर पिछाडीवर तर काँग्रेसचे अभय पाटीलही पिछाडीवर। परभणीत TV9 पोलस्टेटच्या एक्झिट पोलनुसार ठाकरे गटाचे संजय जाधव आघाडीवर, युतीचे रासप उमेदवार महादेव जानकर पिछाडीवर। इंदापुरात सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर झळकले। लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच सुनेत्रा पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। पुण्यात निकालाआधीच मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ बॅनरवर उल्लेख। एक्झिट पोलनुसार पुण्यातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर। दिल्लीत पुन्हा एकदा भाजपची मुसंडी, भाजपच्या वाटेला दिल्लीतील 7 पैकी 7 जागा मिळत असल्याचा कौल। काँग्रेस आणि आप पक्षाला मात्र यश नाही, TV9 मराठीच्या पोलस्टारचा कल। गुजरातमध्ये मोदींचा करिश्मा कायम असल्याचा पोल, सर्व 26 जागांवर भाजपचं कमळ। गुजरातमध्ये काँग्रेसचं खातंही उघडत नसल्याचा TV9 मराठीच्या पोलस्टार एक्झिट पोलचा अंदाज। तेलंगणात भाजप आणि काँग्रेसमध्ये प्रतिष्ठेची लढत। तेलंगणात भाजपला 8, काँग्रेसला 8 जागा मिळत असल्याचा TV9 मराठीच्या पोलस्टारचा एक्झिट पोलचा अंदाज। आंध्र प्रदेशमध्ये भाजपचाच वरचष्मा, TDP भाजप युतीला 15 जागांवर फायदा, तर YSR काँग्रेस आणि इतर 10 जागा येण्याचा TV9 मराठीच्या पोलस्टारचा कल। TV9 मराठीच्या पोलस्टारनुसार राजस्थानात भाजपचाच दबदबा, पण जागा घटणार। भाजप 19 जागा तर इंडिया आघाडी 5 जागा मिळवण्याची शक्यता। पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या आईकडून रक्त दिल्याची कबुली। अपघातावेळी अल्पवयीन मुलगा गाडी चालवत असल्याचंही केलं कबूल। ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल अटकेत। शिवानी अग्रवालची ससून रुग्णालयाऐवजी औंध शासकीय रुग्णालयात वैद्यकीय चाचणीनंतर शिवानी अग्रवालची कोठडीत रवानगी। शिवानी अग्रवालला आज कोर्टात हजर केलं जाणार। पुण्यात रॅश ड्रायव्हिंगमुळे आणखी एक अपघात। तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडून अपघात, फिर्यादीच्या आरोपांनंतर पोलिसांकडून चौकशी सुरू। जयंत पाटलांचं काम इस्लामपूर पुरतं मर्यादित, जयंत पाटील डबक्यात पोहणारा मासा। गोपीचंद पडळकर यांची जत तालुक्यातील दुष्काळावरून टीका। दुष्काळी परिस्थिती गंभीर असतानाही अधिकाऱ्यांकडून चुकीची माहिती, सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी, गोपीचंद पडळकरांची मागणी। बीड जिल्ह्यात 15 जूनपर्यंत मनाई आदेश लागू। लोकसभेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश, 450 जणांना प्रतिबंधात्मक नोटीस जारी, पोलिसांची माहिती। रत्नागिरीमध्ये मतमोजणीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज, 50 पोलीस अधिकारी, 356 पोलीस अंमलदार तैनात। 4 जून रोजी कोणत्याही मिरवणुकीला परवानगी नाही, पोलिसांची माहिती। धाराशिव जिल्ह्यात लोकसभेच्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात। मतमोजणी परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त, पास नसल्यास परवानगी नाही। नाशिकच्या येवला तालुक्यात 42 गावं टँकरमुक्त होणार। जलजीवन मिशन हर घर जल योजनेतून लोकांच्या घरोघरी पाणी पोहोचवलं जाणार। मेनका गांधी यांची दादरमधील प्राणी संग्रहालयावर कारवाई करण्याची मागणी। अधिकृत बांधकाम प्राणी चोरीला जाण्याच्या प्रकरणावरून BMC, सेंट्रल झू ऑथॉरिटी आणि वन विभागाला पत्र। नागपुरात उष्णतेची तीव्रता कमी, सर्वत्र ढगाळ वातावरण, उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा। हवामान विभागाकडून काही ठिकाणी पावसाचा अंदाज। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू। मंदिराच्या जतन आणि संवर्धनासाठी 15 मार्चपासून दर्शन बंद होतं। चंद्रकांत पाटलांच्या हस्ते विठुरायाची पूजा। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आकर्षक सजावट, चरण दर्शनासाठी विठ्ठल मंदिर परिसरात भक्तांची मांदियाळी।